मंडळी, आई-वडिलांनंतर विद्यार्थ्यांच्या सगळ्यात जवळचा आणि विश्वासू व्यक्ती जर कोणता मानला जात असेल तर तो म्हणजे शिक्षक. आपल्या संस्कृतीनं शिक्षकांना गुरुचं स्थान दिलंय. साक्षात परब्रह्म अशी उपमा शिक्षकांना दिली जाते. पण आजच्या परिस्थितीत सगळ्याच शिक्षकांसाठी ही उपमा लागू होते का? हा खरा प्रश्न आहे. कारण शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या कितीतरी गंभीर घटना सर्रास घडताना दिसत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांमध्ये ही भीती आणि असुरक्षिततेचं वातावरण वाढत चाललंय. अगदी प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या 5-10 वर्षांच्या मुली सुद्धा हैवान शिक्षकांच्या अत्याचाराला बळी पडतात. अशातच नाशिक जिल्ह्यातून एक अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे. शाळेसारख्या पवित्र शिक्षण मंदिरातच एका 55 वर्षीय नराधम शिक्षकानं 9 वर्षांच्या म्हणजेच तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर 7 ते 8 महिने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या घटनेनंतर नाशकातील वातावरण तापलं असून ग्रामस्थ आणि पालकांनी आरोपी असलेल्या शिक्षकावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हा सगळा प्रकार नेमका कुठे घडलाय, ही घटना कशी उघडकीस आली आणि आरोपी शिक्षकाचं पुढे नक्की काय झालंय ते जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत देदनका. वेगवेगळ्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची ही घटना घडली आहे. नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यात घोटी पोलीस ठाणे हद्दीतील करंजवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा संपूर्ण प्रकार घडलाय. या शाळेत कार्यरत असलेला 55 वर्षीय शिक्षक रामचंद्र मनाजी कचरे हा या घटनेतील आरोपी आहे. त्यानं आपल्या पदाचा गैरवापर करत शाळेतील 9 वर्षांच्या विद्यार्थिनीला आधी चॉकलेटचं आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर त्या अल्पवयीन विद्यार्थिनीला कधी भीती दाखवत तर कधी दमदाटी करत जवळपास 8 महिने तिच्यावर अत्याचार केलाय. शिक्षकाकडून झालेलं हे घाणेरडं कृत्य विद्यार्थिनी आपल्या घरी सांगेल म्हणून रामचंद्र कचरे तिला वारंवार धमक्या द्यायचा. घडलेला प्रकार जर कुणाला सांगितला तर तुला जीवे मारून टाकेल असं म्हणायचा. त्यामुळे घाबरलेल्या त्या मुलीनं काही दिवस या प्रकाराची कुठेही वाच्यता केली नाही. पण दिवसेंदिवस शिक्षकाकडून होणारा त्रास वाढत असल्यानं आणि तो त्रास सहन होत नसल्यानं त्या विद्यार्थिनीनं 16 जानेवारीच्या रात्री आपल्या आजीला याबद्दल संपूर्ण माहिती दिली. शाळेतील शिक्षकाकडून 8 महिन्यांपासून आपल्याला नक्की कसा त्रास दिला जातोय हे तिनं रडत रडत आजीला सांगितलं. त्यावर तिच्या आजीच्या पायाखालची जमीन सरकली होती. आजीनं तात्काळ हा संपूर्ण प्रकार कुटुंबाच्या कानावर घातला. त्यावर कुटुंबानं आपल्या मुलीसह थेट घोटी पोलीस ठाणे गाठलं आणि आपली फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी शिक्षक रामचंद्र कचरेवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. काही दिवसांपूर्वी याच परिसरातील टाकेत येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मुख्याध्यापकानं विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार गाजला होता. या प्रकरणाची जखम अजूनही ताजी असतानाच आता करंजवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लहान मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं परिसर पुन्हा एकदा हादरून गेलाय. या घटनेतील फिर्यादीनं दिलेल्या माहितीनुसार शिक्षक रामचंद्र कचरेनं यापूर्वी अनेक वेळा असं कृत्य केल्याचा संशय आहे. त्यामुळे घोटी पोलीस स्टेशन खडबडून जागं झालं आणि त्यांनी तातडीनं या प्रकरणात कारवाईला सुरुवात केली. गुन्हा दाखल होताच आरोपी शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केलं असता 24 जानेवारी पर्यंत 4 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाकडून सुनावण्यात आली आहे. आता पोलिसांच्या कोठडीत त्याचा काय जबाब समोर येतो ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबची टीम बोलावून शास्त्रीय पद्धतीनं तपास केलाय. पुरावे जमा करणं, वैद्यकीय तपासणी आणि साक्षीदारांची जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सध्या पोलिसांकडून समोर येते. तर घटनेचं गांभीर्य ओळखून या प्रकरणाच्या तपासासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांनी एक विशेष पथक नियुक्त केलंय. त्यात घोटी पोलीस ठाण्याचे अनुभवी पोलीस निरीक्षक विजय शिंदे, सहाय्यक उपनिरीक्षक SB देवरे, गुरुदेव मोरे व हवालदार तुषार ढगे यांचा समावेश असल्याची माहिती समोर येते. हेच पथक आता आरोपी रामचंद्र कचरेला कठोर शिक्षा व्हावी यासाठी दोषारोप पत्र तयार करणार आहे. पण दुसरीकडे समाजातून मात्र या घटनेबद्दल अतिशय तीव्र प्रतिक्रिया समोर येते. करंजवाडी ग्रामस्थ आणि पीडित मुलीच्या पालकांनी आरोपी शिक्षकाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. दरम्यान जिल्हा परिषद शाळेतील मुलींच्या सुरक्षिततेवर या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. तर दुसरीकडे असाच काहीसा प्रकार सिन्नर मधील इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत घडल्याचं सुद्धा समोर येत आहे.
सिन्नर तालुक्यातील दोंडवीर नगर शिवारात नाशिक पुणे महामार्गालगत असलेल्या एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या एका चिमुरडीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी पीडित मुलीच्या आईनं दिलेल्या फिर्यादीवरून शिक्षक सायकत प्रामाणिक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्याच्यावर अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे। मंडळी, सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यात एका पाठोपाठ एक घडलेल्या या घटनांमुळे नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। अशा नराधमांना थेट फासावरच चढवायला पाहिजे। ज्यांच्या विश्वासावर आम्ही मुलींना शाळेत पाठवतो त्या शिक्षकांमध्ये जर अशी विकृत मानसिकता तयार होत असेल तर आमच्या मुली खरंच सुरक्षित आहे का? बेटी बचाव बेटी पढाव फक्त नावालाच आहे का? आम्हाला सुकन्या समृद्धी, लेक लाडकी अशा फसव्या योजना नको आहेत। आमच्या मुलींना सुरक्षितपणे शिक्षण कसं घेता येईल त्याची अगोदर व्यवस्था करा। अशा अनेक संतापजनक प्रतिक्रिया आता नाशिक जिल्ह्यातील नागरिकांकडून समोर येत आहेत। बाकी या घटनेवर तुमच्या प्रतिक्रिया आणि एकूणच शासनानं नेमकं काय करावं म्हणजे महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबतील यावरची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका।